नमस्ते मित्रांनो, राशी राज या चॅनलवरती आपले स्वागत. शनी सतीचे चक्रधर 25 वर्षांनी पुनरावृत्ती होत राहते. असे मानले जाते की ते एखाद्याच्या जीवनात अनेक दुःख, चिंता, विलंब इत्यादीसह येते. तथापि ते नेहमीच योग्य नसते. हे एखाद्याच्या जीवनात अनेक ठळक बदलासह देखील येतात. हा काळ साडेसाती नावांनी ओळखला जातो. चला तर मग पाहूया, साडेसाती म्हणजे काय? तुमच्या प्रयत्नांचे पूर्ण परिणामामध्ये रूपांतर होत नाही का? किंवा ते अचानक निरुपयोगी होत आहेत? तुमच्या योजना नेहमी उशिरा किंवा विलंब होत आहेत असे तुम्हाला वाटते का? असे प्रश्न तुमच्या मनात असू शकतात. मात्र तरीही तुम्हाला कोणतेही विशिष्ट कारण नसताना रिकाम्या हातांनी सोडले जाते. साडेसाती हा 7.5 वर्षांचा कालावधी आहे जो एखाद्याला सहन करावा लागतो. जेव्हा शनी जन्माच्या चंद्रापासून 12व्या पहिल्या आणि द्वितीय भावात प्रवेश करतो तेव्हा टप्पा सुरू होतो. हा कालावधी स्थानिक लोकांसाठी वाईट मानला जातो, कारण शनी सर्वात हानिकारक ग्रह जो वैदिक ज्योतिषशास्त्रातील व्यक्तीचे मन दर्शवितो. शनी हा एक ग्रह आहे जो तुमच्या आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात खूप उशिराने काढलेल्या तुमच्या स्वतःच्या प्रयत्नामुळे गोष्टींना उशीर करतो आणि फळ देतो. शनीला एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी 2.5 वर्षे लागतात. तर आपण 3 चिन्हासाठी म्हणजे जन्मजात, चंद्राच्या 12व्या पहिल्या आणि दुसऱ्या चिन्हासाठी गणना केली तर ती 7.5 वर्षे येते. चला पाहूया या साडेसातीचे 3 चरण. पहिले चरण हा साडेसातीचा पहिला चरण आहे. शनी ग्रहाचे नताल चंद्रापासून 12व्या भावात संक्रमण होत असताना याची सुरुवात होते. शनीच्या या संक्रमणादरम्यान तुम्हाला वडिलांशी विभक्त होणे किंवा जवळच्या व्यक्तींशी संबंध अशा काही समस्यांना तोंड द्यावे लागेल. डोळ्याच्या आजाराने त्रस्त होण्याचीही शक्यता आहे. 12व्या घरापासून ते कुंडलीचे दुसरे घर पाहतील, ज्यामुळे आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात. दुसरे, जेव्हा शनी 12व्या भावातून पहिल्या भावात जन्माला येतो तेव्हा त्याची सुरुवात होते. या संक्रमणादरम्यान साडेसाती शिखरावर असेल. शनिदेवाच्या या संक्रमणादरम्यान काही आर्थिक नुकसान, आरोग्य संबंधित समस्या, मित्रमैत्रिणींशी वाद, अनावश्यक खर्चात वाढ इत्यादी शक्यता असतात. यामध्ये भागीदार किंवा जोडीदाराशी संघर्ष होतो. बॉसशी संघर्ष किंवा कामाच्या ठिकाणी त्रास होतो. तिसरे चरण, चंद्रापासून शनी आपल्या घरातून दुसऱ्या भावात प्रवेश करतो तेव्हा तिसरे चरण सुरू होते. या संक्रमणादरम्यान शनी व्यक्तीला त्याच्या किंवा तिच्या कर्माच्या आधारावर सर्व हानिकारक प्रभावापासून मुक्त करण्यास सुरुवात करतो आणि आशीर्वाद देतो. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत वाईट रीतीने ठेवल्यास त्याच्या दुष्ट स्वभावामुळे ते निश्चितपणे काही अडथळे आणेल. तिसऱ्या बाजूने 4थ्या घराकडे लक्ष देईल, ज्यामुळे एखाद्याच्या जीवनात दुःख येऊ शकते. यामुळे काही वेळा आर्थिक त्रास होऊ शकतो आणि आरोग्य आणि मुलावरही परिणाम होतो. एखाद्या व्यक्तीच्या खर्चात वाढ होईल. हे 7व्या आणि 10व्या पैलूपासून 8व्या आणि 11व्या घराकडे आहे, ज्यामुळे सासरच्या लोकांकडून अडथळे येऊ शकतात आणि कामाच्या ठिकाणी वारंवार बदल झाल्यामुळे उत्पन्न कमी होऊ शकते. या 3 चरण किंवा चरणाव्यतिरिक्त आणखी 2 चरण आहेत ज्यांना देखील अशुभ मानले जाते. हे 2 टप्पे शनीच्या संक्रमणामुळे देखील तयार होतात. हे सामान्यतः शनी दह्या म्हणून ओळखले जातात. शनी दोषासाठी उपाय. शनी सतीच्या वेळी शनी ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येक शनिवारी शनिदेवाची पूजा करणे हा सर्वोत्तम उपाय आहे.
साडेसातीचे घातक परिणाम कमी करण्यासाठी ज्योतिषांचा सल्ला घेतल्यानंतर तुम्ही ब्लू सॅफायर सारखे रत्न घालू शकता. दररोज हनुमान चालिसाचे पाठ करणे उपयुक्त ठरते. शनी ग्रह मंत्राचा 80,000 वेळा जप करा. उजव्या हाताच्या मधल्या बोटात लोखंडी अंगठी घाला. ती घोड्याच्या नालची असावी याची नोंद घ्यावी. शिवपंचाक्षरी आणि महामृत्युंजय मंत्राचा उच्चार करून भगवान शिवाची आराधना करा. शनिवारी गरीब आणि गरजू लोकांना अन्न आणि वस्तू अर्पण करा. काळे हरभरे, मोहरीचे तेल, लोखंडी वस्तू, काळे कपडे, घोंगडी, पैसा इत्यादी अन्नपदार्थ दान करावे. दर शनिवारी शनीला तांबे तिळाचे तेल अर्पण करा. शनीला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येक शनिवारी दूध किंवा पाणी घाला. दररोज शनी स्तोत्रम पाठ करा. दररोज शनी कवचम पाठ करा. कावळ्यांना साखर खाऊ घाला. दही तांदूळ भिकाऱ्याला आणि शारीरिकदृष्ट्या अपंगांना दान करा. साडेसातीच्या काळात कोणती कामे टाळावीत? आपण कोणत्याही साहसी खेळात सहभागी होण्यापासून परावृत्त केले पाहिजे. साडेसातीच्या वेळी घरात आणि कामाच्या आघाडीवर कोणतेही वाद टाळले पाहिजेत. वाहन चालवताना निष्काळजी वृत्ती टाळली पाहिजे. रात्री एकट्याने प्रवास करणे टाळावे. कोणतेही औपचारिक किंवा कायदेशीर करार पाहणे टाळले पाहिजे. शनिवारी आणि मंगळवारी दारू पिणे टाळावे. शनिवारी आणि मंगळवारी काळे कपडे किंवा चामड्याच्या वस्तू खरेदी करणे टाळावे. आपण कोणत्याही कायदेशीर, बेकायदेशीर किंवा चुकीच्या गोष्टीमध्ये भाग घेणे टाळले पाहिजे. ज्योतिषशास्त्रात शनी हा सर्वात अशुभ ग्रह मानला जातो. ते तुमच्या कर्मावर किंवा कर्मावर आधारित तुमचा न्याय करते. जर तुम्ही चांगले कर्म केले तर ते नक्कीच तुम्हाला आशीर्वाद देतील. निकालाला उशीर होऊ शकतो, पण नक्कीच तुमच्या वाट्याला कर्मावर आधारित तुमचा न्याय करते. जर तुम्ही चांगले कर्म केले तर ते नक्कीच तुम्हाला आशीर्वाद देईल. धन्यवाद. अशीच माहिती ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.